भरपूर लोकांचं कम्फर्ट फूड जे असतं ना, दाल चावल म्हणजे जे वरण भात असतं ना मराठीमध्ये, तर ते असतं. आणि त्याच्यासोबत अशा प्रकारची एक चटपटीत रेसिपी सोबत असेल ना जेवणामध्ये, तर जेवणाची मजा एकदमच वाढून जाते. तर काय करायचं ना, आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये हिरवी मिरची अवेलेबल असते. ती हिरवी मिरची स्वच्छ धुवायची, त्याचे देठ काढायचे, नसल काढायचे तरी काही हरकत नाही, पण हिरवी मिरची जी आहे ना ती पोट काढून घ्यायची आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे क्रिस्पी होईपर्यंत छान अशी क्रिस्पी झाली की तळून घ्यायची आणि मस्त एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. जेवढी क्वांटिटी आपल्याला बनवायची तेवढ्या मिरच्या तुम्ही टाकायच्या. तुम्हाला जर स्पायसी आवडत असेल तर तुम्ही स्पायसी मिरच्या यूज करा. मी इथं थोड्याशा कमी तिखट असणाऱ्या ज्या मिरच्या असतात ना तर त्याच यूज केलेल्या आहेत. त्यानुसार मग मिरची छान अशा तेलामध्ये तळून झाल्या की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. तर प्लेटमध्ये काढल्या की थंड व्हायला ठेवायच्या. वरतून थोडंसं मीठ स्प्रेड करायचं, त्यानंतर भरपूर सारा शेंगदाण्याचा कूट स्प्रेड करायचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबऱ्याचा किस पण घालू शकता. आणि या वरण भात सोबत खा किंवा पराठ्यासोबत खा किंवा प्रवासात घेऊन जा, एकदम बेस्ट लागते ही रेसिपी. एकदा नक्की बनवून